तोच खेळाडू दर्शन या मॅचचा मारत मॅच. दर्शनने चांगलं दर्शन दिलं या मॅचमध्ये. चला मारद मॅचचा किताब आपण देऊन सन्मानित करू दर्शनला. चला तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मी देतोय मारद मॅच. दर्शन धनावडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल ज्यांनी अप्रतिम खेळ केला. सारखा एक मोठा संघ होता परंतु त्यांच्या विरोधात षटक क्रमांक 14 आणि अंतिम फेकत असताना फक्त आणि फक्त 4 धावा तरी खर्च केल्या आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच. सुंदर कॅप आपण त्याला देतोय दर्शनला. प्रवीणजी गडगे यांच्या शुभ हस्ते एक सुंदर गॉगल देऊन आपण सन्मान करतोय. थोडीशी चर्चा आपण जरूर करू दर्शन सोबत. दर्शन आधी गॉगल इकडे द्या नाही तर तुम्ही पळाल तर गॉगल नाही मिळणार. दर्शन काय म्हणशील. खरं तर शिवशक्ती कडाव संघ एक मोठा संघ म्हणून जाणला जातो आणि बदलापूर नगरीमध्ये जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस एक पारितोषिक तुम्ही घेऊन जाताय आणि तुम्हाला मला तर वाटतं सवयच आहे 6 चेंडूमध्ये 1 रोखायची. कारण पिसेकर मैदानात देखील तुम्ही 6 चेंडूमध्ये 1 धाव रोखली होती नेतू गवळीनं. आज तुम्ही 6 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. हे कसं करता. फारसा मला जास्त चान्स मिळत नाही कारण की आमच्या टीममध्ये बरेच प्लेयर आहेत. पण आविदा झाला, कौशल्य झाला, कल्पित झाला हे मला दर टायमाला सांगत असतात तो असा खेळ आणि बस एवढंच त्यांच्या सांगण्याने मी आज इथपर्यंत आहे. काय म्हणशील. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री आलात, लेट आलात परंतु थेट आलात. लेट कशासाठी आलात तर तुम्ही एंट्री लेट केली परंतु तुम्ही दुपारी 3 वाजता वेळेवरती आलात. त्यामुळे कारण स्वतः अभि देवगरे उपाध्यक्ष आहेत कर्जत असोसिएशनचे त्यामुळे प्रश्नात नाही आहे. नियमाचं ते उल्लंघन कधीच करत नाहीत. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली पूर्णपणे काय सांगशील. आयोजन खूपच चांगले आहे आणि खेळायला मजा पण येते. या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला आहे. ठीक आहे हरकत नाही आहे जातो कारण यस अभि देखील सांगतात खूप बोलला तो त्यामुळे आपण त्याला आता मार्गदर्शन देतोय. फक्त 1 मिनिट आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच योगीजी मडवी आणि थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. या 3 समालोचकांचा आवाज आपण ऐकतोय आजच्या रात्रीमध्ये आणि या सामना सुरू होतोय. जय हनुमान ढोके आणि त्यांना फाईट करेल जानता राजा शील. प्रदीप भोईर आणि मंगेश भोईर ही जोडी सज्ज होते ढोके या टीमची. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज आहेत गौरव या पहिल्या षटकामध्ये. इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. मच जय हनुमान ढोके म्हटलं तर देवा दादा भोईर असतील, अमोल दादा असतील, प्रमोद दादा असतील, हेमंत दादा असतील यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि रुपेश भोईर देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. यांच्या गावातील हा संघ यावेळेस पाहायला मिळतो आहे. आदरणीय दिनेशजी भोईर जे कार्याध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे त्यांचा हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार त्यानंतर येतो आहे हा डॉट बॉल. यस दिनेश दादा देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. यावेळी ड्राईव्ह केलं आहे परंतु आय थिंक बॅटला हा चेंडू स्पर्श होतो आहे प्रदीप भोईर यांच्या आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. यस तेच चित्र आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये. राईट मोर द विकेटने आले गौरव. स्ट्रेट बॅटने हा फटका खेळले होते मंगेश भोईर आणि बघा बॅटला प्रदीप भोईर यांच्या हा चेंडू लागतो आहे. नक्कीच मंगेश भोईर यांचा जर्सी क्रमांक आहे 17 आणि 18 जर्सी क्रमांक आहे प्रदीप भोईर यांचा. देवा दादा भोईर यांचे
छोटे बंधू आहेत मंगेश भोईर आणि प्रदीप भोईर देखील. यावीस फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर डाऊन डी बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. ढोके टीमची रन मशीन प्रदीप भोईर 0 वरती बाद. रिप्ले मध्ये आपण पाहतोय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, परंतु एलिव्हेशन मिळत नाहीये आणि सोप्पा झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती जांतराजा शील या संघाने पहिल्या मॅचमध्ये 11 चेंडू आणि 7 धावा डिफेंड केल्या होत्या. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय रुपेश भोईरच्या बॅटमधून. ही खासियत आहे रुपेश भोईर यांची. ऑलराऊंडर आहेत. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अपील करतात LBWची. अपील फेटाळली पंचांनी. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान ढोके या टीमची 1-9. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 4 षटकांचा सामना आहे. नवीन गोलंदाज भूषण येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच आहे VCC उसरगर आणि जय जलेश्वर वाडेकर. रितेशजी गडगे साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आमचे रितेशजी गडगे यांचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू. भूषण येतोय. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि आलाय हा डॉट बॉल. चेक. शिवशक्ती कडाव टीम आपल्याला थांबायचं आहे. आपली तिसरी फेरी आजच होणार आहे, याची पण नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच. यस, विनंती असेल ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या टीमला की आपण कुठेच जायचं नाहीये. आजच सामना खेळवला जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरुवात खूप चांगली केली होती ढोके या टीमने, परंतु या मॅचमध्ये कमबॅक करतायत जांतराजा शील. दत्ता मामा बनोटे यांच्या गावातील हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि ते स्वतः नक्कीच उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्याप्रमाणे पहिला सामना जिंकलाय, असं वाटलं होतं की तो सामना जिंकतील इनगाव संघ. आज पूर्ण रात्र त्या टीमला झोप लागणार नाहीये, कारण की 11 चेंडू आणि 7 धावा फक्त बनवायच्या होत्या आणि तिथून सामना जिंकला.
ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आमचे डीजे मास्टर गणेश आहेत जे मांगरुळ या गावचे आहेत आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 15. एक षटकार एक चौकार येतोय. साईनाथ दादा राऊत आमच्यापासून रजा घेत आहेत आणि अर्जुन राऊत आणि नैतिक नक्कीच हे सर्व रजा घेत आहेत. त्यांची देखील स्पर्धा आहे 6 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत. आणि विकेटचं पतन फलंदाज झाल्या बाद. OUT फलंदाज बाद आहे. चेक केलेले आहे मी. ओमसाई MTC लाईव्ह आहे तर प्रश्नच नाही आहे. कारण की ओमसाई MTC लाईव्ह यासाठी ओळखलं जातं. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं स्लोगन आहे आणि पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे. एकूण 4 कॅमेरे आहेत आणि एक ड्रोन कॅमेरा आहे. एकूण 5 कॅमेरे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप चांगला झेल पकडला. नक्की सीमारेषेच्या अगदी ते 1 फूट जवळजवळ ते आतमध्ये होते. त्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स देखील त्यांनी खूप चांगला राखला. कारण की थोडंसं असं वाटलं की बॉडी बॅलन्स गमावेल परंतु त्यानंतर खूप चांगलं बॉडी बॅलन्स त्यांनी दाखवलं आणि हा झेल खूप चांगला स्वीकारला आहे. आणि बॅट्समन जयेश येत आहेत. जर्सी क्रमांक 18 आहे आणि विराट कोहलीसारखी बॅटिंग करावी लागेल. कारण की 4 षटकांच्या मॅचमध्ये 45 ते 50 धावा बनवावे लागतील. कारण की समोर जानतराजा शील संघ आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ढोके गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. मध्ये मी उल्लेख केला की जर्सी क्रमांक 18 आहे विराट कोहलीचा आणि षटकाराने आगास करतोय परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/21. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे आणि मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. अनेक प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने अमोलदादा बाईकर साहेब देखील आनंद घेत आहेत आणि त्यांना आपण आपल्या TV स्क्रीनवरती पाहू शकाल. अमरीश मराठे देखील उपस्थित आहेत. साईराजजी बाईकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने आमचे कॅमेरामनच्या कॅमेरामध्ये हे सर्व मान्यवर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळत आहेत परंतु एलिव्हेशन नाही आहे. फटकेमध्ये ताकद नाही आहे आणि मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. खेळाडू कक्ष आपण पाहू शकाल. दिनेश दादा भोईर देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. डगआउटमध्ये त्यांना आपण पाहतोय. हे खेळाडू कक्ष. प्रदीप भोईर थोडेसे नाराज आहेत. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती ते बाद झाले कोणतंही योगदान त्यांनी दिलं नाही आहे. मंगेशने चांगली सुरुवात करून दिली.
या मॅचमध्ये एक षटकार एक चौकार देखील लगावला त्याने. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावान, धावसंख्या एकने पुढे जाईल 24. प्रसाद बनोटे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जांतराजा शील या टीमला ही सुवर्ण संधी. पुन्हा एकदा फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु शॉर्ट पॉइंटचा फिल्डर येतोय चेंडूवरती आणि हा चेंडू फील्ड होतोय. मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दिलीपजी गणपत बैकर साहेब जे अध्यक्ष आहेत आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूरचे आणि उपाध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे. त्यानंतर समाजसेवक उद्योजक सूर्यकांतजी गणपत बैकर साहेब हे देखील प्रमुख आयोजक आहेत. त्यांच्या समवेत नक्कीच त्यांचे सुपुत्र आपण पाहू शकाल आदरणीय हर्षदजी दिलीप बैकर आणि कुमार अमोल दिलीप बैकर साहेबांच्या माध्यमातून आणि श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांच्या माध्यमातून जगदीश स्मृती चषकाचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. ज्याप्रमाणे राहुल चव्हाण सरांनी उल्लेख केला की नक्कीच प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि यावर्षी ही स्पर्धा आपण पाहतोय नाविन्यपूर्ण आहे आणि ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दिलीपजी गणपत बैकर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ढोकेगावचे समाजसेवक रामदास भोईर साहेबांकडून शुभेच्छा येत आहेत जय हनुमान ढोके या टीमला. यस, बिमरसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि योग्य तो निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. हा जे टी व्हीवरती हा चेंडू पाहत असतील त्याने देखील म्हटलं असेल की हा रिव्ह्यू का घेतलाय. प्रदीप भोईर कारण की आधीच ते बेंड झाले होते आणि चेंडूची हाईट देखील नव्हती. तेच पाहिलं आणि नक्कीच अनेक जे आपले प्रेक्षक असतात आपले घरातील मान्यवर असतात ते देखील या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत असतात. प्रत्येक सामना आता मात्र नक्कीच घरबसल्या आनंद घेत असतात आणि शेकोटी पेटवलेली आहे. गाडीची लाईट या समोर जी 4 व्हीलर कार आहे व्हाईट कलरची त्याचे हेडलाईट सुरू आहेत त्या पण बंद करायचे आहेत. समोर जी व्हाईट कलरची 4 व्हीलर कार आहे एक्झॅक्टली समोर. यस, थँक्यू. लाईट ऑफ करायचे आहेत. बघा पार्किंग लाईट आय थिंक सुरू आहेत त्यांच्या, त्या देखील आपण बंद करा विनंती असेल गाडी मालकाला. यस, थँक्यू. थँक्यू सो मच. निकेश येतोय. यावेळेस लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे आणि यस फलंदाज होतोय बाद. क्लीन बोल्ड. यशच्या उद्ध्वस्त होत आहेत नक्कीच. यस, फलंदाज झालाय बाद. ऑफ स्टंप नक्कीच उखडलाय गोलंदाज सचिनने आणि लागतोय अजून एक धक्का जय हनुमान ढोके या टीमला. धावसंख्या आहे 25 आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज सचिन.
न्यू बॅट्समन परेश भोईर येत आहेत 6व्या क्रमांकावरती. सुरुवात तर खूप चांगली केली होती, 2 षटकांमध्ये 21 धाव बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक केलाय. नक्कीच हॅट्रिक बॉल आणि त्याच्यावरती 1 धाव झाली. पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का, जय हनुमान ढोके या टीमला. फलंदाज परेश बॅक टू द पवेलियन. येत आहेत रवी भोईर येतोय. 5 बाद 26 ही धावसंख्या आहे. सचिनने अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं आणि 2 विकेट देखील मिळवलेत. चला टॉससाठी यायचं आहे जय जलेश्वर वाडेकर आणि VCC उसरगर या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. साहिल येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना इथून 4 षटकांचा असेल. या साहिलने पहिल्या सामना मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि धावा देखील डिफेंड केल्या होत्या. 5 अंतिम षटकामध्ये रुही 11 सिद्धिविनायक इनगाव या टीम समोर मॅच विनिंग गोलंदाजी केली होती. लॉफ्टेड इट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. 32 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय साहिलचं फलंदाज रुपेश भोईरने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना षटकार लगावलाय. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावा धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे आणि या अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेट सीमारेषे लगत हा चेंडू फील होतोय. फेकी होते ऑन द स्टंप. फेकी ॲक्युरेट फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीममध्ये. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे या स्पर्धेमध्ये. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला टीपमध्ये फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले. खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येतोय फलंदाज रुपेश भोईर जो खेळतोय 7 चेंडू आणि 17 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग करतायत रुपेश भोईर. अष्टपैलू खेळाडू आहे. जेन्युअन ऑलराऊंडर आहे. जय हनुमान ढोके या टीमचा. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर त्याला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली. पूर्ण धावबाची संधी आणि आता मात्र चूक केली आहे गोलंदाज साहिलने. जिथे रुपेश बाद होऊ शकला असता
तिथे मात्र हे जीवनदान मिळत आहे. या चुका टाळाव्या लागतील जानता शील या टीमला, परंतु नशीब देखील साथ देतोय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. धावसंख्या आहे 39, 39 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. दोन चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील आणि धावसंख्या आहे 39. नक्कीच पाण्याची आवश्यकता भासली तर फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक पाणी पिऊ शकतात. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला टीप मध्ये. फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आणि पुन्हा एकदा या 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 41 धावा. ज्या साहिलने पहिला सामना जिंकून दिला होता, 5 धावा डिपेंड केल्या होत्या, त्याच साहिलवरती आक्रमण चढवलंय. 5 चेंडू फेकलेत आणि महागडी गोलंदाजी केली आहे. तब्बल 15 धावा खर्च करतोय आत्तापर्यंत हा गोलंदाज साहिल. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. टॉससाठी या उसरगर आणि वाडेकर या 2 टीममध्ये या पुढील सामना असेल. अंतिम चेंडू शिल्लक. ऑन साइडला केलटा डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पुन्हा एकदा दुसरी धाव झाली पूर्ण. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलंय जानता शील या टीम समोर. जय हनुमान ढोके या संघाने या सामन्यामध्ये. चला आपण टॉस करूया. VCC उसरगर आणि जय जलेश्वर वाडेकर या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. रितेश गडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. चला आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच वाडेकर आणि उसरगर या 2 टीममध्ये. वाडेकर या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. उसरगर या संघाचे संगणक आपण देखील या 4 षटकांचा सामना असेल. आणि योगायोग बघा, दोन्ही संघांना पहिल्या मॅचमध्ये योगेश मडवी सर 6 धावांची पॅनल्टी लागून देखील दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलेला आहे. आणि या दुसऱ्या मॅचमध्ये आमने सामने आहेत. स्पेशल कॉईन आहे आणि रितेश गडगे साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हेड असं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलेला आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमने. दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करो. 4 षटकांचा सामना आहे. समोर उसरगर संघ आहे. याही टीमने पहिल्या मॅचमध्ये एक बलाढ्य मोहाची वाडी या टीमला पराभूत केलंय. नक्कीच कल्याण डोंबिवलीमधील हे 2 संघ आमने सामने आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. काय गेम प्लॅन असेल, काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये? गेम प्लॅन तर काहीच नसेल, कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या सतत मॅच होत असतात. म्हणून आमची गेम प्लॅन कायच नसेल. जसं गेम आहे तसं आम्ही खेळत राहू आणि 45 ते 50 रनांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. दादा नक्कीच पहिल्या मॅचमध्ये अतुल नव्हते, प्रणित नव्हते, ते या मॅचमध्ये येतील का? हो नक्कीच. प्रणित तर आलाय, अतुल पण रस्त्यामध्ये आहे, येतो. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत उसरगर या टीमचे संघनायक आहेत. पहिल्या मॅचमध्ये
गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे, परंतु या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 रन. 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पेशल ही ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आपण पहिल्यांदा ICC टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहिली होती. ती ट्रॉफी आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील आहे, कारण की VCC उसरगर किंग्स ट्रॉफी म्हटलं तर युनिक असतं आणि तेच चित्र नक्कीच जगदीश स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? काय नाही, आयोजन खूप सुंदर आहे आणि ट्रॉफी भारी आहे. तर नक्की शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. टॉस जिंकलाय जय जलेश्वर वाडेकर या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे उसरगर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे, जिथे बनवायचे आहेत धावा या मॅचमध्ये 44 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 शानदार पर्व. चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. मॅच नंबर आपण पाहतो या ठिकाणी सेकंड राऊंडची ही लढत आहे. खरं तर जय हनुमान डोके विरुद्ध जय जांतराजा शिळ संघासमोर 44 धावेचं लक्ष उभं केलं. 4 षटकांची लढत होणार. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. बरेच सारे प्रेक्षक ग्राउंडवरती आलेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले. अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेतात. त्याही प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. 44 धावेचं लक्ष मनाशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे जांतराजा शिळ संघाची. पहिला बॉल लॉब केलाय अगदी स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑन रिजन मध्ये बॉलला पाठवलाय, परंतु तिकडे बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. बॉलबत्ती चौका ठोकत डावाला सुरुवात केली. पहिला बॉलबत्ती दमदार सुरुवात करतोय सलामीवीर बॅट्समॅन तुम्ही पाहताय त्या ठिकाणी. भूषण बनवटेच्या बॅटमधून चौकाराला डावाला सुरुवात बघा काय सुंदर केली, कारण पहिलाच बॉलबत्ती चौका ठोकलाय. गोलंदाज तुम्ही पाहतायत परेश वरती आक्रमण चढवलं. पहिला बॉलबत्ती चौकार. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 संघांमध्ये अस्तित्वाचा. जनरेटर ऑपरेटर शर्मा, आपण कुठे असाल, आमचा आवाज ऐकत असाल तर लगेच तात्काळ संपर्क करा. यावेळीचा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव तर मिळाली, डबलचा प्रयत्न नाहीये. जनरेटर ऑपरेटर शर्मा जी, आप कहां पर हैं? हमारी आवाज आपकी तरफ आ रही है तो प्लीज आप संपर्क करें. इस बार हवाई सबर, बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. आता टीमची टोटल 11 बती पोचली आहे. लक्ष गाठायचे मैदानाबती 44 धावा म्हणजे प्रतिषटक 11.00 ची सरासरी आहे. 11.00 4 बॉल मध्ये आल्यात आतापर्यंत 11. काय दमदार खेळ मैदानाबती 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला जांतराजा शिळ आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान डोके संघ. सामना 2 संघांमध्ये खूप चांगला पाहायला मिळतोय. आजच्या 4थ्या रात्रीमध्ये
उद्या अंतिम रात्र यायला विसरू नका. पुन्हा बॉलला हवेत खेळलाय परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगलं आहे आणि धक्का मिळालाय पहिला. धावसंख्या 11 वरती. पहिलं षटक फेकतो परेश, ज्याला पहिली सफलता मिळाली. 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडू मध्ये त्यांना फक्त 11 धावा खर्च केल्यात. तर एक मोठा फलंदाज बाद. मागच्या बॉलवरती अमोलनं षटका टोकला, लगेच तो बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल होतोय. इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती हा बॅट्समन येतोय प्रशांत रोहणे. भूषण बनोटे 9 सेकंड वरती प्रशांत मैदानावरती आलाय. इनॅट क्रमांक 3. कट करायचा होता बॉल, वेगवान गुडलेनला पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतो आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानावरती जाणता राजा शिवसंघानं केल्यात त्या 1 गडी बाद 11 धावा. हनुमान ढोके संघ, कारण 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल. वेळेला महत्व द्या. आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ किंवा कोणताही खेळ असो, आयुष्यात नेहमी वेळेला किंमत द्या. कारण वेळ ही कोणासाठी कधी थांबत नसते, तर वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही नेहमी तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. धावसंख्या 11 सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या तर आता राहिलेले 3 षटक 33ची गरज आहे. म्हणजे 18 चेंडूने आता 33ची आवश्यकता. आज डे नाईट फॉर्मॅट, चौथी रात्र ही वैर्याची असते असं म्हटलं जाते, परंतु आज काय सुंदर क्रीडा स्पर्धा मैदानावरती. उद्या अंतिम रात्र. फुल टॉस. आइए स्वागत है, स्वैग से करेंगे सबका स्वागत. बॉलला पाठवलाय, स्टेट ऑन दी स्टेट, गॉन 6 रन. आलाय, हातातनं बॉल निसटला. जी ग्रीप असते, जो स्पिन आक्रमण गोलंदाजी करतो त्याच्या हातातनं जेव्हा त्याची ग्रीप सुटते, बॉल परफेक्ट सुटत नाही. क्लिंग बॉल, यावेळी परफेक्ट डिलिव्हरी. बॉल जसा पडला तसा डीप राहिला आणि फलंदाजाला बीट केलाय. यू मिस, आय डेफिनेटली हिट सांगत असताना या ठिकाणी रविला सफलता मिळाली. धावसंख्या एकीकडे 17 धावा, 2 गडी बाद. 17 वरती खतरा लागलाय. तर आम्ही नेहमी सांगतो ना 17 आणि खतरा, क्रिकेटचा खेळ असो किंवा कोणताही, 17 आणि खतरा असं म्हटलं जाते. परंतु 17 आणि खतरा आपल्याला कधी झाला तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. तो काळा दिवस आज आठवण झाली तरी नकळत ना होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन 17 नोव्हेंबरला झालं. त्यांचा जन्मदिवस 23 जानेवारी 1926 ते 2012 म्हणजे 88 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी जगलं. मराठी माणसाचा मानबिंदू. आणि आज खरं तसं म्हटलं जातं की सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनाच मुभा आहे. कारण साहेब तुमच्याच मुळे आज मराठी माणूस उभा आहे. एकूण धावसंख्या आपण पाहिली 17 वरती धक्का लागला, त्यानंतर 1 आली, 18 धावा. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. गरज आहे मैदानावरती 44 धावेची आतापर्यंत जिंकण्यासाठी. 2 संघ एकमेका विरुद्ध घेतात. 26 धावेची अद्याप आवश्यकता असेल.
चांगला बॉल, पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, कव्हरला खेळाडू येतात, वेगवान बॉलला, बॉल फील्ड झालाय परंतु 2 ढेंगांच्या मधनं बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. तिचं कौतुक झालं पाहिजे. पुन्हा एकदा तो क्षण आठवून दिला. मराठी माणसाचा मानबिंदू आणि मराठी माणसाचं खरं तर आज ताटमाडेनं जगत असेल तर एकमेव कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हे संगीत तुम्ही ऐकलं. धावसंख्या 1ने पुढे चालली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा, 23 धावा जिंकण्यासाठी आता आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये 21 धावेची दोन्ही संघाला आता संघर्ष करताना पाहतो. 13 चेंडू मध्ये गरज आहे 21 ची. 11 बॉल मध्ये आले 23 धावा. त्यामुळे जास्त संघर्ष आता या ठिकाणी जनमान डोके संघाला करावा लागेल. येणारा लास्ट बॉल, फुल टॉस चेंडू, प्रहार, बॉल चाललाय मिड विकेटला, सीमारेखा बाहेर. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. आणि फक्त 15 धावेची गरज आहे. नक्कीच जनमान डोके संघाला आता एकच गोष्ट सांगेल, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारबा बदलता है, जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलावावी लागेल. कारण आपण एक पहिल्या मॅच मध्ये पाहिलं 11 बॉल मध्ये 7 धावा डिपेंड झाल्या. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. क्रिकेट खेळ अनिश्चिततेनं भरलेलं काम आणलं जातंय. कधी काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये. कधी कधी जिंकता जिंकता संघ हरताना पाहिलेत. मी पाहिले क्रिकेटमध्ये कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. मी पाहिलंय कित्येकांना हरता हरता जिंकताना पाहिलेत. हा क्रिकेटचा खेळ, सुखदुःखानं भरलेलं हे क्रिकेटचं खेळ. मैदानावरती पलटवार होणार का? येणारे 12 चेंडू 15 ची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. मैदानाच्या चौपेर पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक. मी मगाशी सांगितलं ना की प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात, हौशे, नवशे आणि गौशे. अशा प्रकारचे प्रेक्षक असतात. हौशे प्रेक्षक म्हणजे कोण? ज्यांना क्रिकेटची खूप आवड आहे, जे रॅलिंगला टच येतात आणि सामन्यांचा आनंद घेत आहेत, ते हौशे. नवशे प्रेक्षक म्हणजे कोण? आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नवस करतात. आणि गौशे प्रेक्षक म्हणजे कोण? जे दूरवर बसलेले, पिने वाले को मौका चाहिए, क्योंकि राम के युग में पीते थे दूध और आज कृष्ण के युग में पीते थे घी और आज के कलयुग में पीते हैं दारू. एक प्रेक्षक असं सांगत होता रोशन की दारू पिल्याने नशा चढते, नशा आल्याने मेहनत वाढते, मेहनत केल्याने पैसा मिळतो आणि पैसा आल्याने इज्जत वाढते. तर म्हटलं इज्जत जर कमवायची असेल तर बोलतो पैसा दारू पिली पाहिजे. असं एक प्रेक्षक सांगत होता. प्रेक्षकांचे भरपूर प्रकार आहेत. बॉल चांगला आहे, कोलात टाकण्याचा प्रयत्न केला. इकडे एक सिंगल तर घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फळकापती 30 धावा. 14 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. अद्याप वेळ गेली नाहीये. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धावे होती, अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, ह्या 5 गोष्टी त्या तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील. मी नेहमी सांगतो ना, क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे 4 मूलभूत गोष्टी पाहिजेत. योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन. बॉल चांगला गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर अगदी डीप राहिला आणि फलंदाज बीट. एक डॉट चेंडू आता डोके संघाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय. असं देखील सामना संपलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ मी पाहिलाय. सरड्यासारखा नव्हे, माणसासारखा. कारण आता सरड्यापेक्षा माणसं जास्त रंग बदलतात. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. येणारे 9 चेंडू 14 ची गरज आहे. बॉल चांगला पुन्हा एकदा. यावेळेस बीट झालेत. एक डॉट चेंडू आता इकडे जांतराच्या शीर संघाला मॅच मधनं दबाव टाकू शकतोय. एक डॉट चेंडू तिकडे आपण पाहिला. डोके संघासाठी फार इम्पॉर्टंट आहे. कारण मॅच मध्ये कमबॅक जर करायचं असेल तर एक डॉट चेंडू आता फेकावा लागेल. 8 चेंडू आता 14 ची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. कॉन्फिडन्स ठेवावा लागेल की मी करू शकतो. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे.
कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाही. कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. भले हार जीत तर क्रिकेटमध्ये होत असते, एक संघ जिंकणार एक संघ हरणार, परंतु आपल्याला आत्मविश्वासानं कॉन्फिडन्सनं क्रिकेट करायचं आहे. हो मी जिंकू शकतो हा माझा विश्वास आहे आणि ते करायचं आहे, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. 7 चेंडू 13ची गरज आहे. अगदी सुंदर लढत. मात्र येणाऱ्या नेक्स्ट लढतीमध्ये उसरगर विरुद्ध वाडेगर दोघांचे घर आहेत, परंतु एक या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणार तर एक आपल्या स्वतःच्या घरी निघून जाणार. लढत चांगली होणार. उसरघर आणि वाडेघर, घर कोणाचं राहणार. धावसंख्या चांगली इकडे पाहिली तर 31 आल्यात, तथा 7 मध्ये 13, 7-13, 7-12 आपण पाहिलेत, परंतु 7-13 मैदानावरती. कदाचित हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, पंचाने इशारा केला वाईड बॉल, आणि आता खरं झाले 7-12. एक 7-12 किती इम्पॉर्टंट असतो, किती महत्वाचं असो. 7-12 म्हटलं की जे एजंट लोक असतात त्यांची मान लगेच उंच होते. 7-12 समीकरण मैदानावरती येणारे चित्र आपण पाहतोय. खरं तर मॅच मध्ये कमबॅक झालंय. एक धाव इम्पॉर्टंट दोन्ही संघासाठी, परंतु येणारा शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हा फार मोठा प्रश्न आहे. सामना रंगलाय. 7 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. अजून एक चांगला बॉल, आता डॉट आलाय. अंतिम षटक आता गरज आहे 12 धावेची. यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तीन का उठाना होता है. 1 का 2 आणि त्यानंतर चौकार षटकार पाहिजे. शेवटचं अंतिम षटक आता 12 धावेची गरज. संगीत होतं. खरं तर या संगीतानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. हिश्शासाठी काही बहिणी भांडतात, काही प्रेमाने. याच जमिनी पायी नातं तुटलेत भरपूर जणांचे. 6 चेंडू 12ची गरज आहे मैदानावरती. आपण पाहतोय 2 संघ एकमेकाविरुद्ध. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 12ची गरज आहे. कोण सामना जिंकेल आणि कोणता संघ उद्या या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या राऊंडचा सामना खेळेल. उद्या फार चांगल्या लढती होतील, कारण उद्या विजेता संघ या स्पर्धेमध्ये येतील. कोण या स्पर्धेतला चॅम्पियन बनणार, कोण या स्पर्धेमधली ही बाईक घेऊन जाणार, अनेक सारे प्रश्न प्रेक्षकांमध्ये आहेत, परंतु त्याचं उत्तर उद्या ठीक 12 वाजता तुम्हाला मिळेल. आता घड्याळामध्ये वाजलेत परफेक्ट 11:56 शेवटचं षटक. पहिला बॉल हवेत आहे, मिस टायमिंग. शतकचे फार दूर होते तोपर्यंत एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फायचं इकडे काय घडलंय, रनआउट. पहिला बॉल बत्ती, दुसरी धाव घेत असताना खेळाडू रनआउट झालाय. आता राहिलेत 5 चेंडू आणि 11 धावा. सबका साथ सबका विकास, अपनी बॉटल अपना ग्लास. प्रज्योत आल्या नवीन बॅट्समन मैदानावरती. 5 चेंडू आता गरज आहे 11 धावेची. मैदानावरती संघर्ष करत असताना दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, कारण क्रिकेटचा खेळच तसा आहे. शेवटपर्यंत लढणार. एक बॉल शेवटचा जो अंतिम चेंडू असतो तोपर्यंत लढणार. शेवटची धाव बनेपर्यंत लढणार. आणि आता येणारे 5 मध्ये 11ची गरज आहे. बॉल चांगला आहे. फटका समोर घेता स्क्रीनच्या अगदी चाललाय बॉल. फिल्डर आलेत एका ऍक्शन मध्ये. बॉल उचललाय, फेक केलाय, थ्रो चुकीचा. 2 धावा मिळाल्या.
आता एखादी चूक तुम्हाला मागात पडेल, मग चूक कोणत्याही संघाची असो, चूक घडली तर आता मुकाबला लागेल सामन्याला, कारण सामना 4 मध्ये 9 ची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. सुंदर लढत मैदानावरती. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल, कारण 4 चेंडू मध्ये 9 धावीची गरज आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा आणि मेंदूला सुन्न करणारी लढत आता मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 9 ची गरज. बॉल हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी आहे आणि लगातार बॉल मला तर वाटते सीमारेखेच्या बाहेर आलाय षटकार आणि सामना आता खुला झालाय. तर आता समीकरण 3 बॉल 3. वाजले की 12 म्हणजे डीजे सांगतो आम्हाला जायचंय, परंतु अजून 2 मॅच आहेत, त्या संपल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, आम्ही जाऊ शकत नाही, प्रेक्षक जाऊ शकत नाही, कारण शेवटच्या 2 लढती होणार आहेत. आज एक संघ क्वालिफाय केला जाणार आहे, त्यामुळे कडाऊ संघालाही जायचं होतं, तेही जाऊ शकत नाही. चला 3 चेंडू 3 ची गरज आहे. सामना अद्याप संपला नाहीये. क्रिकेटचा खेळ मी मगाशी सांगितलं, अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ मी पाहिलाय आणि क्रिकेटमध्ये बघा आता 4 मध्ये 9 ची गरज होती. बारीक आपण पाहिले तर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली, एक षटकार आला, परंतु एखादा डॉट किंवा विकेट सामन्यामध्ये नक्कीच या टीमला अर्थात डोके संघाला कमबॅक देऊ शकतोय. चांगला बॉल होता, परंतु धावा येणार या बॉलवरती 1 किंवा 2. एक तर आली, डबलसाठी कॉल दिलाय परंतु नकार. परंतु पाहिजे आता रन घेण्यासाठी धावलेत. गरज आहे का? 2 चेंडू आता गरज आहे 2 धावेची. येणारा चेंडू डॉट आला तर मग शेवटच्या बॉलवरती. थांबलाय 2 चेंडूवरती 2 धावेची गरज आहे. सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज पाहायला मिळतो, कारण सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळावा. त्यांची इच्छा की शेवटच्या बॉलपर्यंत सामना जावा. सीता के रखवाले राम थे मगर सीता हरण हुआ तब कोई नहीं. द्रौपदी के 5 पांडव थे, जब चिर हरण हुआ तब कोई नहीं. दशरथ के 4 दुलारे थे, जब मृत्यु आई तब कोई नहीं. रावण भी शक्तिशाली था, जब लंका जली तब कोई नहीं. कठिन परिस्थिति में आपका साथ कोई नहीं देगा, कठिन परिस्थिति में आपको ही लड़ना होगा. 2 चेंडू 2 धावेची गरज आहे. सामना अगदी चांगला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू फार महत्वाचा आहे. येणारे चेंडू डोके संघासाठी फार इम्पॉर्टंट आहे. डॉट किंवा विकेट, सामना 1 बॉल 2 वरती जाणार. इकडे जांतराजा सी संघ बघा 1 बॉल वरती सामना संपवण्याचा प्रयत्न करेल, कारण सामना त्यांना माहिती आहे शेवटच्या बॉलपर्यंत गेला नाही पाहिजे, कारण क्रिकेट खेळ जेव्हा जेव्हा शेवटच्या बॉलपर्यंत गेला तेव्हा गोलंदाजांचा विजय झाला. 1 घेणार का? परंतु इकडे रनआउट. काय घडलंय? क्रिकेट खेल किसी को हंसाता है तो क्रिकेट खेल किसी को रुलाता है. सुख दुख भरा क्रिकेट का खेल मैदान में जारी है. 1 चेंडू आता 2 धावेची गरज आहे. म्हणून सांगितलं शेवटपर्यंत सामना संपला नाही तोपर्यंत लढायचंय. हो मला लढायचंय हे सांगायचंय. आणि आता डोके संघ लढतोय. 1 चेंडू 2 धावा.
कि 12 बजे कोई दिल नहीं मिलता और कुछ मिलता है. जिंकण्यासाठी एक चेंडू, आता 2 धाबीची गरज. धगधग झालीये मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाची सुरू. प्रेक्षक बघा त्यांचे बसले होते आता उभे राहिलेत. स्टँड मधले प्रेक्षक देखील उभे राहिलेत. कारण सामना 1 बॉल 2 धावा 1 झाली तर सुपर ओव्हर. इच्छा आहे आयोजकांची. नाही आज 2:30-3 वाजतील. एक तर येणार आणि झालीये सुपर ओव्हर. झालीये सुपर ओव्हर. जबान बोलो जबा केसरी. सुपर ओव्हर. या आयोजकांची इच्छाच होती कालपासून. पहिल्या दिवसापासून सांगत होते सुपर ओव्हर पाहिजे. आणि घ्या चला लगेच सामना सुरू होईल. बघा फिल्डिंग करणारे संघ आपण तसेच राहा.